आमच्या जनसेवा पक्षातर्फे उमेदवार असणार आहे सिद्धिराज संपतराव गाडे पाटील। आजी 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 आई एम्ब्युलन्स बोला, एम्ब्युलन्स कॉल कर। आजी आई 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 थांब, आजी 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 आई आजी आई आजी अगं डोळे उघड आजी अगं, आई. आजी 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 डोळे उघड ना आजी। मी आमचं वेगळं घर बांधलंय आणि या गुढीपाडव्याला आम्ही तिथे राहायला चाललोय। संतोष, घर बांधलंस? अरे पण कधी, कुठे? अरे दादा, एवढा मोठा निर्णय घेतलास तो किमान आम्हाला सांगायचं तरी। स्वतः सगळं ठरवलंस? हा, ही तुझ्याकडून अपेक्षा नव्हती हा दादा। थांब, एक मिनिट थांब। मी काय रे? ए, तू आमच्या रक्ताचा नसतानाही इतकी वर्ष तुला या घरात थारा दिला, हा? त्या उपकारांची परतफेड करायचं सोडून तू मला प्रश्न विचारतोयस? संतोष, गप्प राहा। विसरू नकोस, तू तुझ्या मोठ्या भावाशी बोलतोयस। करा, मला गप्प करा, तुम्ही गप्प करा, आई करते गप्प, ही वीणा पण आता बोलायला लागली आहे। पण नाही, तसं नाही आहे। तू काय रे हरीश, तू आत्तापर्यंतच्या आयुष्यात किती चुका केल्यास लक्षात आहे ना? घरात चोरी केली, सिंचनाचे दागिने विकलेस, तरी तुला सगळं माफ, आणि एवढं सगळं करून पण तुम्ही आता वेगळेच राहताय ना। दादा हे बघ, मग माझं काय चुकलं? मी तर स्वतःच्या पैशाने माझं घर बांधलं, मग याचं कौतुक वाटायला हवं ना तुम्हाला? पण संतोष, मला एक गोष्ट सांग, तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून? अरे या घराकरता कधी काही करायचं म्हटलं की तुझ्याकडे कधीच पैसे नसायचे रे। नसायचेच, या घराकरता नसायचेच। माझ्या कुटुंबासाठी माझ्याकडे पैसे होते, आहेत। आणि कसं आहे ना बाबा, तुमच्यासारखी समाजसेवा करत बसलो असतो ना तर माझं स्वप्न कधीच पूर्ण झालं नसतं। अहो बाबा, स्वप्न नुसती बोलून दाखवायची नसतात, त्यासाठी कष्टही करावे लागतात। इतकी वर्ष माझ्या पगारातला पैन पै वाचवत होतो ना, म्हणून माझं आणि वीणाचं स्वतःचं घर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकलो। आई, आता आणखीन काही ऐकायचं नाही। आई, आई ऐका ना, आई। बास, अगं? नाही जाणार। असं काय करतेस तू? बास काय? नाही नाही, पिऊन घे पटकन, अगं बरं कसं वाटेल मग तुला। चल पी। नाही, खरंच नको। आई खाली आहे, आजीला लागलंय। आले मी। आजी आजी, मला अजूनही वाटतं आपण आजीला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं होतं पप्पा। बात नाही, हॉस्पिटलमध्ये गेलो असतो तर डॉक्टरांनी पोलीस केस करायला सांगितली असती। उगाच चर्चेला कारण मिळालं असतं। संपतराव गाडे पाटील घाबरले असा लोकांनी अर्थ काढला असता। निवडणुकीच्या तोंडावर मला फालतू चर्चा नकोय, समजला? आई, आई, काय झालं आईंना? आजी, आजींना कसं लागलं? भावना, काय नशीब म्हणायचं आजीचं। कोणीतरी सिद्धूवर नेम धरला होता, गोळीचा नेम चुकला आणि ती गोळी आजीला घासून गेली, नाच जखमी झाला। काय? सिद्धिराजवर नेम धरला? सिद्धिराज, काय झालंय तुम्हाला? भावना, काय झालं नाही ना? भावना शांत हो गं, मला काही नाही झालं। निलांबरी, ही काय सांगण्याची पद्धत झाली? पण मी पण हे काय, कसं, कोणी केलं? भावना ऐक ना, तू नको टेन्शन घेऊस। हे सगळं कोणी केलं ह्याची खरंच कोणालाही कल्पना नाही अजून, पण कळेलच लवकर।
अरे तुम्ही डॉक्टरांना बोलवलंय का? किती रक्त वाहतंय अजूनही आईच्या हातातून. आई 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 दादाने कॉल केलाय, तू नको काळजी करू, शांत राहा आता प्लीज. एक मिनिट दादा बाबा तुम्ही प्लीज सगळे बाहेर थांबता का? मला ड्रेसिंग करू दे. चालेल. बरं हा कर कर लवकर कर. अजय मी हात जरा खाली ठेवलाय. पण मला एक कळत नाही, सिद्धूच्या जीवावर कोण उठलं असेल असं? नशीब नेम चुकला, नाहीतर सिद्धूला गोळी लागली असती तर. कल्पनेने फार विचित्र वाटतंय. हा डॉक्टर आले. डॉक्टर या डॉक्टर या. डॉक्टर काय झालं? काही सिरियस नाही ना? हे ड्रेसिंग कोणी केलं? मी केलंय. बरं केलं. रक्तप्रवाह थांबवणं गरजेचं होतं. रोज असंच ड्रेसिंग करत राहा. जखम खोल नाहीये, त्याच्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही. मी गोळ्या लिहून देते, त्याच्याने त्यांचं लवकर हिलिंग होईल. ठीक आहे? ठीक आहे डॉक्टर. या तुम्ही. हो. या घडल्या प्रसंगाने माझं डोकं जड झालंय. हे प्रकरण कुणी आणि का केलं याचा मला विचार करायचा आहे. मी रूम मध्ये आहे, मला चहा पाठवा. मी आईंसाठी पेज करते. सकाळपासून रक्त पाहून पाहून ना माझं डोकं दुखायला लागलंय. मी जरा आराम करते, काही लागलं तर आवाज द्या. नीलू नीलू हे बघ दादा, आम्ही या घरातून जायच्या आधी सिंचनाने आई बाबाची रीतसर अशी परवानगी घेतली होती, पण तू कोणाची परवानगी न घेता बॅग उचलून निघालाय. हे काय? ओरडू नकोस कळलं. आणि कसं आहे हरीश, आपल्या मोठ्या भावाने स्वतःच्या पैशांनी घर बांधलं असं एखाद्या लहान भावाला कौतुकास्पद वाटलं असतं ना. पण नाही, तुम्ही माझी उलट तपासणी घेताय. म्हणूनच नाही राहायचं मला या घरात. पण संतोष दादा, तुम्हासनी जर हे घर सोडून जायचंच होतं तर मग आम्हासनी घराबाहेर का काढलं? हे तुम्हा दोघांचा आमच्याशी काही संबंध नाही, कळलं ना. त्यामुळे गप्प बसा. दोष पुरे झाला आता. स्वतःच्या चुकांचं समर्थन करण्याकरता दुसऱ्यांना वाटेल ते नको बोल. चूक? कसली चूक? अहो, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यात कसली आली आहे चूक? सांगा ना.